Okay, screen is visible. Visible. Okay, last lecture we have studied the surface or film coefficient, then surface or film coefficient on the hot side and cold side. Then we are studying the overall coefficient. Then today, sorry, so we have to study the forward tubular wall. So in that, so the above equation number 5, जे आपण इक्वेशन आलेलं आहे, so it is based on the metal wall of the thickness L. हे जे इक्वेशन नंबर 5 आहे, तर ते कशावरती बेस आहे? So it is based on the thickness of the, sorry, based on the metal wall of the thickness L. So this relationship may be extended to a tubular metal wall. So the heat coefficient may be written in terms of diameter. मग तो जो heat coefficient आहे तो आपण in terms of diameter मध्ये काय करतोय, राईट डाऊन करतोय. सो सिन्स एरिया इज प्रोपोर्शनल टू द ट्यूब डायमीटर, मग तो जो एरिया आहे तो कशासोबत प्रोपोर्शनल आहे, तर तो ट्यूब डायमीटर सोबत काय असणार आहे, एरिया प्रोपोर्शनल असणार आहे. सो व्हॉट वी हॅव टू राईट डाऊन, सो U1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 बाय H1. सो इक्वेशन 5 मध्ये बघा, U1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय काय होतं, 1 बाय H1, LA1 होतं. मग आता आपण काय करतोय, सिन्स एरिया प्रोपोर्शनल आहे डायमीटर सोबत, मग काय इथं काय लिहिणार आहे आपण, सो L D1 K DM प्लस D1 डिवायडेड बाय H2 D2 लिहिणार आहे. म्हणजे A च्या जागी काय करणार आहे, इन दॅट इक्वेशन 5, ह्या इक्वेशन 5 मध्ये जिथं A आहे, एरिया आहे, तिथं काय करतोय आपण, डायमीटर म्हणून काय करणार आहे, तर नोट डाऊन करणार आहे. So we have to write down 1 divided by H1 plus L D1. इथं काय होतं, A1 होतं. So divided by K DM plus D1 divided by H2 D2. That is the equation number 8. So in some cases, so one particular area is more convenient than the other. आता सम केसेस मध्ये काय सांगितलेलं आहे, एक पर्टिक्युलर एरिया आहे, तो काय आहे, तर मोर कन्व्हिनियंट आहे त्याच्यापेक्षा. सो सपोज H2 इज ग्रेटर दॅन H1. H2 काय आहे, ग्रेटर आहे H1 पेक्षा. सो D1 divided by D2 H2 so becomes small in comparison to 1 by H1. मग आता H2 काय आहे, H1 पेक्षा ग्रेटर आहे. मग ग्रेटर आहे म्हणल्यानंतर आपण काय करणार बघा, सो D1 डिवायडेड बाय D2 H2, ही जी व्हॅल्यू आहे इथली D1 डिवायडेड बाय D2 H2 किंवा H2 D2, ही जी व्हॅल्यू आहे, इट बिकम स्मॉल इन कंपॅरिझन टू द 1 बाय H1. ती काय होते, मग स्मॉल होते ती व्हॅल्यू. सो सिमिलरली रेजिस्टन्स ऑफ द ट्यूब वॉल विच इज also small in comparison with the 1 by H1. मग तो जो रेजिस्टन्स आहे ट्यूब वॉलचा तो कसा आहे, तर ऑल्सो स्मॉल आहे इन कंपॅरिझन विथ द 1 by H1. सो हेन्स रेशोज D1 by DM, हा जो रेशो आहे म्हणजे D1 डिवायडेड बाय दिस DM, सो अँड D1 डिवायडेड बाय D2, D1 डिवायडेड बाय दिस D2, सो हॅव व्हेरी लिटल सिग्निफिकन्स. त्यांना काय आहे, तर व्हेरी लिटल सिग्निफिकन्स आहे. सो अँड इट कॅन बी डिसरिगार्डेड, आणि तो काय करतो आपण, तर डिसरिगार्ड करतो. सो इट कॅन बी डिसरिगार्डेड. सो द इक्वेशन 8 बिकम्स, मग ते जे इक्वेशन आहे ते काय होणार बघा, म्हणजे त्या व्हॅल्यूज आहेत त्या काय केल्या आपण, निग्लिजिबल कन्सिडर केल्या किंवा स्मॉल आहेत त्या कंपॅरिझन मध्ये. म्हणून आपण काय केलं बघा,
सो त्या व्हॅल्यूज स्मॉल असल्यामुळे काय केलं आपण ते निग्लिजिबल कन्सिडर करतो किंवा डिसरिगार्ड करतो किंवा ते आपण काय करतो रिमूव्ह करतो त्या व्हॅल्यूज. मग परत इक्वेशन काय येणार आहे बघा. सो u1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 बाय h1 प्लस l d1 काय केली आपण डिसरिगार्ड केली किंवा ती व्हॅल्यू काढून टाकली आपण. सो l बाय k dm बाय dm आणि d1 बाय d2 ह्या व्हॅल्यू आपण कट केल्या किंवा स्मॉल आहेत निग्लिजिबल कन्सिडर केल्या म्हणून आपण त्या रिमूव्ह केल्या. मग रिमूव्ह केल्यामुळे काय झालं. सो इट इज हॅव्हिंग द लिटल सिग्निफिकन्स. म्हणून बघा इक्वेशन काय येणार आहे. सो 1 डिवायडेड बाय 1 बाय h1 प्लस l बाय k प्लस 1 बाय h2 that is the equation number 9. सो बघा सगळ्यांनी ट्युब्युलर वॉल मध्ये काय बघितलं आपण काय केलं होतं तर ते जे ओव्हरऑल कोएफिशियंट मध्ये जे इक्वेशन आले होते इक्वेशन नंबर 5 तर काय केलं त्यामध्ये. सो इक्वेशन 5 इट इज बेस्ड ऑन द मेटल wall of thickness L. So this relationship may be extended to a tubular metal wall. मग ते जे रिलेशनशिप आहे ते काय केलं आपण एक्सटेंड केलं ट्युब्युलर मेटल वॉल साठी. मग तो जो हीट कोएफिशियंट आहे तो काय करतोय आपण. सो इट कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ द डायमीटर. आपण काय करतोय तर डायमीटर सोबत तो इन टर्म्स ऑफ डायमीटर मध्ये तो राईट डाऊन करतोय. सो सिन्स एरिया इज प्रोपोर्शनल टू द ट्यूब डायमीटर म्हणून तो जो एरिया आहे तो काय आहे तर ट्यूब डायमीटर सोबत तो प्रोपोर्शनल आहे. सो u1 इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे मग इक्वेशन 5 काय होतं u1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 बाय h1 प्लस l a1 k am होतं सॉरी l a1 डिवायडेड बाय k am प्लस a1 डिवायडेड बाय h2 a2 असं होतं इक्वेशन नंबर 5. मग आपण काय करणार तिथं तर डायमीटर काय करणार नोट डाऊन करणार एरियाच्या ऐवजी काय लिहिणार डायमीटर लिहिणार. मग इथं काय लिहिणार मग काय येणार बघा ह्या इक्वेशन मध्ये. सो u1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 बाय h1 प्लस l a1 च्या ऐवजी इथं काय लिहिणार आपण d1 लिहिणार प्लस सॉरी l d1 डिवायडेड बाय k dm लिहिणार प्लस काय लिहिणार आपण इथं a1 च्या ऐवजी इथं d1 लिहिणार d1 डिवायडेड बाय h2 d2. दिस इज कॉल्ड एज इक्वेशन नंबर 8. सो मग सम केसेस मध्ये पर्टिक्युलर एरिया काय आहे मोर कन्व्हिनियंट आहे म्हणून आपण काय करणार सपोज करणार. सो h2 इज ग्रेटर दॅन h1 h2 काय आहे ग्रेटर आहे h1 पेक्षा. सो d1 डिवायडेड बाय h2 d2 ही व्हॅल्यू इट बिकम स्मॉल इन कंपॅरिझन टू 1 बाय h1 1 बाय h1 च्या कंपॅरिझन मध्ये ही व्हॅल्यू काय झाली स्मॉल झाली. सो सिमिलरली रेजिस्टन्स ऑफ द ट्यूब वॉल विच इज ऑल्सो स्मॉल इन कंपॅरिझन विथ द 1 बाय h1. मग तो जो रेजिस्टन्स आहे ट्यूब वॉलचा तो पण काय केला आपण तर तो स्मॉल आहे असं कन्सिडर केला. सो हेन्स रेशोज ऑफ द d1 बाय dm म्हणजे हा रेशो d1 डिवायडेड बाय हा dm आणि d1 बाय दिस d2. So it is having the very little significance and it can be disregarded. त्यांचा लिटल सिग्निफिकन्स आहे त्यामुळे आपण तो काय करतो ती व्हॅल्यू आहे ती डिसरिगार्ड करतोय काढून टाकतोय ती व्हॅल्यू. सो इक्वेशन 8 बिकम्स म्हणून इक्वेशन 8 आहे ते काय होणार आहे बघा. सो u1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 बाय h1 प्लस l डिवायडेड बाय k प्लस 1 डिवायडेड बाय h2 that is called as equation number 9. सो मग त्याचे इक्वेशन 9 आहे. सो इट कॅन बी युज्ड इन द केसेस ऑफ. आता इक्वेशन 9 आहे कोणत्या केस मध्ये यूज केलं जातं बघा. सो थिन वॉल्ड ट्यूब्स विथ द लार्ज डायमीटर. ज्या थिन वॉल्ड ट्यूब्स असतात आणि त्याचा डायमीटर काय असतो लार्ज असतो अशा ह्याच्यामध्ये काय करतो आपण तर इक्वेशन 9 यूज करतो. देन नेक्स्ट इज थिन वॉल्ड प्लेट्स. ज्या थिन वॉल्ड प्लेट्स आहेत तर त्याच्यामध्ये पण काय करतो आपण इक्वेशन 9 आहे ते यूज करणार आहे. सो इन दीज केसेस आता ह्या केसेस मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. So area can be used for A1, AM and A2. आता ह्या केसेस मध्ये एरिया आहे तो आपण काय यूज करतो बघा तर A1, A2 आणि AM म्हणून कन्सिडर करतो किंवा यूज करतो. सो सिन्स एरर्स विल बी निग्लिजिबल. मग ह्यामध्ये ज्या एरर्स आहेत त्या कशा असणार आहेत तर त्या निग्लिजिबल असणार आहेत. सो इन सच केस ह्या केस मध्ये काय म्हणतोय बघा आपण. सो u1 इज इक्वल टू um which is equal to
U2. So that is called as equation number 10. So when H1 is very small compared to the H2, जेव्हा H1 काय आहे small आहे as comparison to H2, and L by K 1 divided by H1 it will be larger. तो कसा असणार आहे तर larger असणार आहे. So therefore these two terms in the denominator are disregarded. मग आता ह्यामध्ये काय केलं, ह्या दोन टर्म मध्ये डिनॉमिनेटर मध्ये काय केलं आपण डिसरिगार्ड केलं. सो देन U1 इज इक्वल टू U2 ही काय येणार आहे तर व्हॅल्यू येणार आहे. दॅट इज अबाउट द ट्युबुलर वॉल. The next point, so we have seen the conduction, convection. Then third point we have to see the radiation. So in that radiation, so see the definition of radiation. बघितली आहे आपण डेफिनेशन अगोदर काय आहे. सो रेडिएशन इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी और इट इज अ एनर्जी ट्रान्सफर प्रोसेस. रेडिएशन मध्ये काय होते बघा, एनर्जी ट्रान्सफर होते. सो इन विच हीट इज ट्रान्सफर्ड थ्रू द स्पेस बाय मीन्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हीट काय होते तर बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स थ्रू काय होते हीट ट्रान्सफर होते. त्याला काय म्हणतो आपण रेडिएशन म्हणतो. सो डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारतात. सो नेक्स्ट इन दॅट रेडिएशन, त्या रेडिएशन मध्ये थर्मल रेडिएशन हा एक पार्ट आहे. त्यामध्ये बघा, सो हीट ट्रान्सफर बाय द रेडिएशन विच इज विच इज नोन एज द थर्मल रेडिएशन. काय होते बघा तर हीट काय होते रेडिएशन थ्रू ट्रान्सफर होते, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय ते कोणतं रेडिएशन झालं तर ते थर्मल रेडिएशन झालं. सो हीट ट्रान्सफर इज द प्रीडॉमिनंट. हीट ट्रान्सफर कसं आहे तर प्रीडॉमिनंट आहे. सो एज द टेम्परेचर ऑफ द बॉडी इन्क्रीजेस, जेव्हा बॉडीमध्ये टेम्परेचर काय होते इन्क्रीज होते तेव्हा ते जे हीट ट्रान्सफर आहे ते प्रीडॉमिनंट आहे. म्हणजे काय होतंय जसं जसं बॉडीमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं तसं हीट काय होणार आहे तर ट्रान्सफरच होणार आहे. सो द अमाउंट अँड काइंड ऑफ द थर्मल एनर्जी radiated increases rapidly with the temperature. मग तो जो अमाउंट आहे आणि थर्मल एनर्जीचा जो काइंड आहे, सो इट कॅन बी रेडिएटेड इन्क्रीजेस रॅपिडली विथ द टेम्परेचर. तो काय होतोय बघा तर रॅपिडली काय होतोय इन्क्रीज होतोय तो टेम्परेचर सोबत. सो द थर्मल रेडिएशन युजली ऑकर्स सायमल्टेनियसली. तो जो थर्मल रेडिएशन आहे तो काय होतोय तर सायमल्टेनियसली ऑकर होणार आहे विथ ट्रान्सफर बाय द कन्व्हेक्शन अँड द कंडक्शन. तर काय होते त्याचं ट्रान्सफर होते. कसं ट्रान्सफर होणार आहे तर बाय द कन्व्हेक्शन अँड द कंडक्शन. सो थर्मल रेडिएशन मध्ये बघा काय बघितलं आपण तर ह्यामध्ये जी रेडिएशन थ्रू हीट जी ट्रान्सफर होणार आहे त्याला काय म्हणतो आपण तर थर्मल रेडिएशन म्हणतो. देन हीट ट्रान्सफर हा काय आहे तर प्रीडॉमिनंट आहे ऍज द टेम्परेचर ऑफ द बॉडी सो बघा जेव्हा जसं जसं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे तसं तसं तो हीट ट्रान्सफर आहे तो काय असणार आहे तर प्रीडॉमिनंट फॅक्टर असणार आहे. सो मग सो द अमाउंट अँड काइंड ऑफ थर्मल एनर्जी काय होते बघा रेडिएट होते, एनर्जी काय होते रेडिएट होते. सो इट इन्क्रीजेस रॅपिडली विथ द टेम्परेचर. ती काय होणार आहे तर टेम्परेचर सोबत रॅपिडली इन्क्रीज होणार आहे. मग थर्मल रेडिएशन आहे हे युजली कुठे ऑकर होतं बघा सायमल्टेनियसली विथ द ट्रान्सफर बाय कन्व्हेक्शन अँड कंडक्शन. ह्याच्यामध्ये काय होते थर्मल रेडिएशन ऑकर होते. देन वी हॅव टू सी द ऍडव्हान्टेजेस. So what are the advantages for thermal radiation? So first is what? So the radiation source corresponding to the wavelength. मग तो जो radiation source आहे तो wavelength सोबत कसा आहे तर correspond आहे. So which is wavelength having किती आहे बघा wavelength from 0.1 to 400 micrometer. एवढी काय असणार आहे त्याची wavelength असणार आहे. So which is used for the thermal radiation. मग आपण काय करतोय ती तर thermal radiation साठी काय करणार आहे तर यूज करणार आहे. The next, in most of the cases of the individual interest,
The range is narrowed from the 0.8 to 25 micrometer. आता इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट नुसार ही जी रेंज आहे थर्मल रेडिएशनची ती काय करू शकतो बघा आपण, तर नॅरो करू शकतो, म्हणजे कमी करू शकतो. 0.8 टू 25 मायक्रोमीटर पर्यंत आपण काय करू शकतो, तर ती रेंज आहे ती कमी जास्त करू शकतो अकॉर्डिंग टू द इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. Then we have to see the fundamental concept. So what are the fundamental concept? So the thermal radiation obeys the same laws of light, namely. मग फंडामेंटल कन्सेप्ट मध्ये काय सांगितलंय बघा, मग तो जो थर्मल रेडिएशन आहे तो काय ओबे करतोय, द सेम लॉज ऑफ लाईट काय करतोय, ओबे करतोय. नेमली काय सांगितलंय बघा, फर्स्ट काय आहे, सो इट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. तो काय होतोय बघा, तर स्ट्रेट लाईन मध्ये काय करतोय, तो ट्रॅव्हल होतोय. सो इट मे बी रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस. तो काय होतोय, तर रिफ्लेक्ट होतोय. कुठून रिफ्लेक्ट होणार आहे, तर त्या सरफेस पासून तो रिफ्लेक्ट होणार आहे. सो टू फंडामेंटल कन्सेप्ट आहेत. तर फर्स्ट बघा कोणती आहे फंडामेंटल कन्सेप्ट, तर त्यामध्ये लाईट काय होते, तर स्ट्रेट लाईन मध्ये काय होते, ट्रॅव्हल होते आणि सरफेस पासून काय होणार आहे, लाईट आहे ती रिफ्लेक्ट होणार आहे. सो इट लाईट कॅन बी रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस. सो दीज आर द टू फंडामेंटल कन्सेप्ट. आता मग आपल्याला काय सपोज करायचं आहे बघा, सपोज अ कोल्ड सबस्टन्स इज प्लेस्ड इन द साइट ऑफ अ हॉट बॉडी इनसाइड अँड एनक्लोज्ड स्पेस. मग तो जो कोल्ड सबस्टन्स आहे तो काय केलेला आहे आपण, तर प्लेस केलेला आहे कशामध्ये, तर हॉट बॉडी मध्ये इनसाइड अँड एनक्लोज्ड स्पेस. एनक्लोज्ड स्पेस मध्ये आपण काय केलंय, तो सबस्टन्स आहे तो प्लेस केलेला आहे. सो द कोल्ड बॉडी इंटरसेप्ट द रेडिएशन इमिटेड बाय द हॉट बॉडी. मग ती जी कोल्ड बॉडी आहे ती काय करते बघा, तर रेडिएशन इंटरसेप्ट करते आणि इमिटेड कोण करणार आहे, तर हॉट बॉडी काय करते, तर ते रेडिएशन आहे ते काय करते, इमिट करते आणि ती कोल्ड बॉडी काय करते, ते रेडिएशन इंटरसेप्ट करते. सो द फ्रॅक्शन ऑफ द रेडिएशन फॉलिंग ऑन द बॉडी मे बी रिफ्लेक्टेड. मग ते जे फ्रॅक्शन्स आहेत ते काय होतात बघा, सो द फ्रॅक्शन्स ऑफ द रेडिएशन फॉलिंग ऑन द बॉडी इट मे बी रिफ्लेक्टेड. ते काय होतात बघा, रिफ्लेक्ट होतात. सो विच इज नोन ॲज द रिफ्लेक्टिव्हिटी. रिफ्लेक्टिव्हिटी म्हणून आपण काय करतो, ते पीचं साइन आहे ते इंडिकेट करतो, त्याला काय म्हणतो आपण, रिफ्लेक्टिव्हिटी म्हणतो. सो द फ्रॅक्शन दॅट इज ऍब्झॉर्ब्ड विच इज नोन ॲज द ऍब्झॉर्बिव्हिटी. मग तो जो फ्रॅक्शन त्यामध्ये आता कोल्ड बॉडी मध्ये जो फ्रॅक्शन ऍब्झॉर्ब होणार आहे त्याला काय म्हणतो आपण, ऍब्झॉर्बिव्हिटी म्हणतो. सो इट इज इंडिकेटेड बाय दिस साइन. सो द फ्रॅक्शन दॅट इज ट्रान्समिटेड. मग जो फ्रॅक्शन ट्रान्समिट होणार आहे त्याला काय म्हणतो आपण, सो इट इज नोन ॲज द ट्रान्समिटिव्हिटी टी. सो इट इंडिकेट द ट्रान्समिटिव्हिटी टी. दिस इज द साइन फॉर दॅट ट्रान्समिटिव्हिटी. सो द सम ऑफ दीज फ्रॅक्शन्स मस्ट बी युनिटी. मग आता ती जी सम आहे त्या फ्रॅक्शनची ती काय असणार आहे बघा, सो ऍब्झॉर्बिव्हिटी प्लस रिफ्लेक्टिव्हिटी प्लस ट्रान्समिटिव्हिटी विच इज इक्वल टू 1. सो आपण काय सपोज केलं होतं बघा, तर तो जो कोल्ड सबस्टन्स आहे तो काय केला आपण, तर हॉट बॉडी मध्ये काय करतोय, प्लेस करतो एका एनक्लोज्ड स्पेस मध्ये. वेट फॉर 1 मिनिट. Okay, sorry for the interruption. सो बघा आपण काय केलं होतं, काय अजून केलं होतं, तर तो जो कोल्ड सबस्टन्स आहे तो काय करतोय आपण, तर हॉट बॉडी मध्ये काय करणार आहे, प्लेस करणार आहे काय इनक्लोज्ड स्पेस मध्ये. मग इनक्लोज स्पेस मध्ये तो कोल्ड सबस्टन्स आहे तो आपण हॉट बॉडी मध्ये प्लेस केल्यानंतर काय होतं बघा, कोल्ड बॉडी आहे ती काय करते, रेडिएशन इंटरसेप्ट करते. म्हणजे रेडिएशन काय करते, ती कोल्ड बॉडी इंटरसेप्ट होणार आहेत कोल्ड बॉडीवरती रेडिएशन. सो इमिटेड बाय द हॉट बॉडी. म्हणजे हॉट बॉडी काय करते, रेडिएशन इमिट करते आणि कोल्ड बॉडी काय करते, ती रेडिएशन घेते म्हणजे इंटरसेप्ट करते. सो
the fraction of radiation falling on the body, it may be reflected. आता कोल्ड बॉडीवरती जे रेडिएशन फॉल होणार आहे ते काय होत आहेत, तर कोल्ड बॉडी काय करणार आहे, ते रेडिएशन आहे ते रिफ्लेक्ट करते. सो विच इज नोन एज द रिफ्लेक्टिव्हिटी. त्याला काय म्हणतो आपण, जर ते रेडिएशन जर रिफ्लेक्ट होत असतील तर त्याला आपण रिफ्लेक्टिव्हिटी म्हणणार आहे. सो दॅट इज रिप्रेझेंटेड बाय धिस साइन. सो द फ्रॅक्शन दॅट इज ऍब्झॉर्ब, मग जो फ्रॅक्शन ऍब्झॉर्ब होणार आहे त्याला काय म्हणतोय आपण, ऍब्झॉर्प्टिव्हिटी म्हणतोय, दॅट इज ए. देन नेक्स्ट आहे, सो द फ्रॅक्शन दॅट इज ट्रान्समिटेड. जो फ्रॅक्शन ट्रान्समिट होतं त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्समिटिव्हिटी म्हणतो, दॅट इज टी. सो द सम ऑफ दीज फ्रॅक्शन्स इट मे बी युनिटी. मग आता ह्या फ्रॅक्शनची काय करतो आपण, सम करतोय ह्या सगळ्या फ्रॅक्शनची. कोणत्या, ट्रान्समिटिव्हिटी, ऍब्झॉर्प्टिव्हिटी आणि रिफ्लेक्टिव्हिटी. सो दॅट इज फर्स्ट इज व्हॉट, ऍब्झॉर्प्टिव्हिटी प्लस रिफ्लेक्टिव्हिटी प्लस ट्रान्समिटिव्हिटी, दॅट इज इक्वल टू 1 आला हा फ्रॅक्शन. So there are two types. There is a black body and there is a gray body. So exam मध्ये विचारलं जातं, write a note on define black body and write a note on black body असं विचारलं जाऊ शकतं तुम्हाला एक्झामला. So the black body, it is defined as a body that radiates maximum possible amount of energy at a given temperature. आता ब्लॅक बॉडीची डेफिनेशन काय असणार आहे बघा. तर यामध्ये काय होतं बघा, तर ही जी ब्लॅक बॉडी आहे ती काय करते, काय रेडिएट करते, तर मॅक्झिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ एनर्जी आहे गिव्हन टेम्परेचरला, ती काय करते, तर रेडिएट करते. त्याला काय म्हणतो आपण, तर ब्लॅक बॉडी म्हणतो. सो द नो फिजिकल सबस्टन्स इज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. कोणताही फिजिकल सबस्टन्स परफेक्ट ब्लॅक बॉडी नसतो. सो इन थेरी मध्ये काय सांगितलं बघा, so a black body which is considered to be an enclosed space. तो जो black body आहे त्याला काय केलेलं आहे, it is having the considered to be having the enclosed space with the small or negligible opening. त्या बॉडीला काय असते बघा, the small किंवा negligible opening असते. So the temperature in the enclosed space it should be constant and the uniform. मग ते जे टेम्परेचर आहे enclosed space ते कसं असणार आहे, तर कॉन्स्टंट आणि युनिफॉर्म असणार आहे. सो बिकॉज द अमाउंट ऑफ एनर्जी एस्केपिंग थ्रू अ स्मॉल ओपनिंग विच इज नेग्लिजिबल. मग आता काय होतं बघा, तो जो एन्क्लोज्ड स्पेस आहे तो कसा असणार आहे, कॉन्स्टंट आणि युनिफॉर्म असणार आहे. सो बिकॉज द अमाउंट ऑफ एनर्जी एस्केपिंग थ्रू अ स्मॉल ओपनिंग विच इज नेग्लिजिबल. आता आपण काय कन्सिडर केलं होतं थेअरीमध्ये, तर ती जी ब्लॅक बॉडी आहे त्याला एन्क्लोज्ड स्पेस असणार आहे, म्हणजे ती पूर्ण ब्लॅक बॉडी आहे ती क्लोज असणार आहे. पण एका ठिकाणी कुठेतरी तिथं काय असणार आहे, एक स्मॉल ओपनिंग असणार आहे, निग्लिजिबल ओपनिंग. मग आता ते जे ओपनिंग आहे, मग त्या ओपनिंग मधून जी एनर्जी स्मॉल अमाऊंट मध्ये एस्केप होते एनर्जी ह्या ओपनिंग मधून, तर काय होते, ती कशी असणार आहे, तर एनर्जी एस्केप झालेली आहे ती निग्लिजिबल असणार आहे. सो एनर्जी एस्केप इट इज निग्लिजिबल. So a convenient black body which is made from a tube of a carbon. आता ती जी convenient black body आहे ती आपण कशापासून प्रिपेअर करतोय बघा, इट कॅन बी मेड फ्रॉम
सो इन दॅट ती जी कन्व्हिनियंट ब्लॅक बॉडी आहे ती कशापासून प्रिपेअर केलेली आहे बघा. सो इट कॅन बी मेड फ्रॉम द ट्यूब ऑफ अ कार्बन. सो त्याचे जे बोथ एंड्स आहेत, सो दीज बोथ एंड्स आर प्लग्ड विथ अ स्मॉल होल ऍट द सेंटर ऑफ द वन एंड. आता ते जे दोन एंड्स आहेत त्याचे ते काय केलेले आहेत बघा, प्लग केलेले आहेत. कुठे प्लग केलेले आहेत? तर त्या स्मॉल होलला ऍट द सेंटर ऑफ द वन एंड, एका सेंटरच्या एंडला काय केलेले आहेत, तर ते दोन्ही एंड्स आहेत ते प्लग केलेले आहेत. सो व्हेन व्ह्यूड थ्रू दिस स्मॉल होल, जेव्हा आपण काय करतो, व्ह्यू करतो ह्या स्मॉल होल मधून, सो द इनसाइड enclosed space or furnace which is considered as a black body provided temperature is uniform. मग आता आपण काय करणार आहे, तर स्मॉल होल मधून जर व्ह्यू केलं तर काय होतंय बघा, ती जी इनसाइड एनक्लोज्ड स्पेस असलेली जी ब्लॅक बॉडी आहे म्हणजे फर्नेस आहे त्याला काय कन्सिडर करतोय आपण, तर ब्लॅक बॉडी म्हणून आपण काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. सो प्रोव्हाइडेड द टेम्परेचर इज युनिफॉर्म, मग त्याचे टेम्परेचर आहे ते कसं असणार आहे, तर युनिफॉर्म असणार आहे. सो इन दॅट ऑल ऑब्जेक्ट विदिन द फर्नेस कॅन बी कन्सिडर ऍज द ब्लॅक बॉडी. मग आता त्या फर्नेस मध्ये जे आपण कोणतेही ऑब्जेक्ट ठेवू तर त्याला आपण काय कन्सिडर करणार आहे, तर ब्लॅक बॉडीच आपण त्याला कन्सिडर करणार आहे, ते जे ऑब्जेक्ट आपण फर्नेस मध्ये ठेवेल ते. सो अ गुड ऍब्झॉर्बर ऑफ द हीट इज गुड इमिटर टू. मग आता तो जो गुड ऍब्झॉर्बर आहे हीटचा तो कसा असणार आहे, तर गुड इमिटर पण असतो तो, म्हणजे एनर्जी जेवढी ऍब्झॉर्ब करू शकतो तेवढीच त्या प्रमाणामध्ये तो एनर्जी इमिट पण करू शकतो. सो अ पुअर ऍब्झॉर्बर इज अ पुअर इमिटर. मग जो पुअर ऍब्झॉर्बर असतो म्हणजे जो एनर्जी पुअरली ऍब्झॉर्ब करतो तो पुअर ट्रान्समिटर असतो, म्हणजे तो पुअरली किंवा कमी एनर्जी काय करतो, ट्रान्समिट करतो. सो इन दॅट व्हॉट वी हॅव स्टडीड इन द ब्लॅक बॉडी, काय बघितलं आपण ब्लॅक बॉडी मध्ये, तर ह्यामध्ये सो इट इज डिफाइंड एज द बॉडी विच रेडिएट द मॅक्झिमम पॉसिबल अमाउंट ऑफ एनर्जी. काय करते ब्लॅक बॉडी, तर मॅक्झिमम पॉसिबल अमाउंट ऑफ एनर्जी आहे ती काय करते, गिवन टेम्परेचरला रेडिएट करते. मग त्यामध्ये सो सिन्स नो फिजिकल सबस्टन्स इज अ परफेक्ट ब्लॅक बॉडी, कोणताही फिजिकल सबस्टन्स परफेक्ट ब्लॅक बॉडी नसतो. मग सो इन दॅट थेअरी काय सांगितलेलं आहे थेअरी मध्ये, सो ब्लॅक बॉडी इज कन्सिडर्ड टू बी एनक्लोज्ड स्पेस. आता ब्लॅक बॉडी मध्ये काय केलं आपण, तर एनक्लोज स्पेस काय केलं, कन्सिडर केला विथ अ स्मॉल ओपनिंग. त्यामध्ये काय असतं, तर स्मॉल ओपनिंग असते. सो द टेम्परेचर इन द एनक्लोज्ड स्पेस, त्यामध्ये जो एनक्लोज्ड स्पेस मध्ये जे टेम्परेचर असतं ते कसं असतं, तर कॉन्स्टंट आणि युनिफॉर्म असतं. मग काय होतं बघा ह्यामध्ये, सो बिकॉज द स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी, ह्यामध्ये जी स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ती काय होते, तर त्या होल मधून एस्केप होते. सो इट कॅन बी एस्केपिंग थ्रू अ स्मॉल ओपनिंग विच इज निग्लिजिबल. आणि ती जी एनर्जी असते एस्केप होणारी ती कशी कन्सिडर करतो आपण, तर निग्लिजिबल कन्सिडर करतो. मग ती जी कन्व्हिनियंट ब्लॅक बॉडी आहे ती कशापासून प्रिपेअर केलेली आहे बघा, तर ट्यूब ऑफ अ कार्बन पासून काय केलेली आहे, तर ती प्रिपेअर केलेली आहे. मग ते जे बोथ एंड्स आहेत ते काय केले, सो दिस एंड्स आर प्लग्ड विथ द स्मॉल होल. ते स्मॉल होलने काय केले आपण, ते बोथ एंड्स आहेत ते आपण प्लग केले. सो ऍट द सेंटर ऑफ द वन एंड, म्हणजे जेव्हा आपण त्या स्मॉल होल मधून काय करतो, व्ह्यू करतो, तेव्हा काय होणार आहे बघा, तो जो एनक्लोज्ड स्पेस आहे त्याला काय म्हणतो आपण, फर्नेस म्हणतो. सो इट इज कन्सिडर्ड ऍज अ ब्लॅक बॉडी, त्याला काय कन्सिडर करतो आपण, तर ब्लॅक बॉडी कन्सिडर करणार आहे. सो इट इज प्रोव्हाइडेड टेम्परेचर इज युनिफॉर्म, त्याचं जे टेम्परेचर आहे ते कसं असणार आहे, तर युनिफॉर्म असणार आहे. मग आता ते जे ऑल ऑब्जेक्ट आहेत आपण जे फर्नेस मध्ये ठेवणार आहे किंवा विदिन द फर्नेस, इट कॅन बी कन्सिडर ऍज अ ब्लॅक बॉडीज. आपण फर्नेस मधले जे सगळे ऑब्जेक्ट आहेत त्याला काय कन्सिडर करतो, तर ब्लॅक बॉडीज कन्सिडर करतो. मग त्यामध्ये जो गुड ऍब्झॉर्बर असतो हीटचा तो काय असतो, इट इज गुड इमिटर टू, म्हणजे जेवढ्या प्रमाणात हीट ऍब्झॉर्ब करतो तेवढ्या प्रमाणात हीट इमिट पण करू शकतो तो. मग पुअर ऍब्झॉर्बर इज अ पुअर इमिटर, मग तो जो पुअरली हीट काय करतो, ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे कमी प्रमाणामध्ये हीट ऍब्झॉर्ब करत असेल तर काय होणार आहे बघा, तर तो पुअरलीच काय करणार आहे, तर हीट ट्रान्सफर करणार आहे. सो इन दॅट रेट ऑफ रेडिएशन, रेट ऑफ रेडिएशन मध्ये बघा
So in that all of you see rate of radiation. Rate of radiation मध्ये बघा काय सांगितलेलं आहे. So normally hot bodies emit the radiation. Hot body काय करते? Radiation काय करत असते? Emit करत असते. So the Stephen-Boltzmann law, it gives the total amount of radiation. मग तो जो Stephen-Boltzmann law आहे तो काय करतोय बघा. The total amount of radiation काय करतोय? त्यामध्ये काय होतंय? The total amount of radiation emit होणार आहे. ब्लॅक बॉडी थ्रू काय होतंय? ते रेडिएशन आहे ते इमिट होत असतात. सो फॉर्म्युला काय आहे बघा. स्टीफन बोल्ट्झमन. So Q is equal to BAT4, where Q is the energy radiated per second, W or joule per second. Then area means what? Area of the radiating surface, meter square. Then T is what? Absolute temperature of the radiating surface. And B means what? B is the constant. That is W divided by meter square K raised to 4. So rate of radiation मध्ये बघा आपण काय बघितलं. तर नॉर्मली हॉट बॉडी काय करत असते? रेडिएशन हॉट बॉडी मधून इमिट होत असतात. मग स्टीफन बोल्ट्झमन लॉ आहे तो काय आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. सो इट गिव्स द टोटल अमाउंट ऑफ रेडिएशन इमिटेड बाय द ब्लॅक बॉडी. So what is the formula for this? So Q is equal to BAT raised to 4. That is where Q is equal to energy radiated per second, W or joule per second. Area means A means what? Area of the radiating surface. That is meter square. T means what? Absolute temperature of the radiating surface. Then next B is what? Constant. That is W divided by meter square K raised to 4. So for a black body साठी बघा. So the value of B is, B ची व्हॅल्यू बघा किती आहे ब्लॅक बॉडी साठी. So 5.67 into 10 raised to minus 8. W divided by meter square ही काय असणार आहे? त्याची व्हॅल्यू असणार आहे. Into K4. So actual bodies do not radiate as much as a black body. ऍक्च्युअल बॉडीज असतात त्या रेडिएट करत नाहीत. हीट किंवा एनर्जी रेडिएट करत नाहीत. सो द इक्वेशन इज Q is equal to, this is the sign for the emissivity, E BAT raised to 4. So where E means what? Emissivity of the actual body. ऍक्च्युअल बॉडीज एनर्जी किंवा हीट रेडिएट करत नाहीत. म्हणून काय झालं इक्वेशन बघा. Q is equal to emissivity E BAT raised to 4. So where E means what? Emissivity of the actual body. Then formula for the emissivity is what? So emissivity E is equal to energy emitted by the actual body divided by energy emitted by the black body. So in that, energy emitted by actual body divided by energy emitted by the black body. So next point is what? We have to study the gray body. So all of you see the diagram for the gray body. This is having the cold body, surface area, temperature T2. Here is having the hot black body, temperature T1. So in that, absorption of energy by a substance, it can be depend on its properties. आता एनर्जीचं जे absorption आहे by a substance काय करतो? एनर्जी absorb करतो. So it can depend on its properties. ते कशावरती डिपेंड आहे? तर त्याच्या प्रॉपर्टीज वरती डिपेंड असणार आहे. So the high amount of energy will be by dark color. आता high amount of energy असते ती कशी असते बघा, तर डार्क कलरची असते. So it is opaque and rough surface bodies. त्या कशा असतात? opaque असतात आणि त्याचा सरफेस कसा असतो? तर रफ सरफेस बॉडीज असतात त्या. सो ह्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. सो लिस्ट एनर्जी इज ऍब्सॉर्ब बाय द लाईट कलर.
आता लिस्ट एनर्जी कोण ऍब्झॉर्ब करतं बघा, तर लाईट कलर जो असतो तो काय करतो, लिस्ट एनर्जी काय करणार आहे, ऍब्झॉर्ब करणार आहे. सो ट्रान्सपरंट अँड द स्मूथ सरफेस्ड सबस्टन्सेस. लाईट कलर, ट्रान्सपरंट आणि स्मूथ सरफेस जे सबस्टन्स आहेत ते काय करतात, तर कमी एनर्जी काय करतात, ऍब्झॉर्ब करतात. सो ॲट अ गिवन टेम्परेचरला काय सांगितलेलं आहे बघा. सो द व्हॅल्यू ऑफ absorptivity varies with the wavelength of the radiation falling on it. मग ती जी व्हॅल्यू आहे कशाची, ऍट अ गिवन टेम्परेचरला ऍब्सॉर्प्टिव्हिटीची व्हॅल्यू काय होते बघा, तर व्हॅरी होते. कशासोबत व्हॅरी होणार आहे, सो इट कॅन बी व्हॅरी विथ द वेवलेंथ ऑफ द रेडिएशन फॉलिंग ऑन इट. सो देअरफॉर द कन्सेप्ट ऑफ द ग्रे बॉडी हॅज बीन इंट्रोड्युस्ड. मग ह्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तर कन्सेप्ट काय केलेला आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे. कशाचा, तर ग्रे बॉडीचा. सो व्हॉट इज द डेफिनेशन फॉर द ग्रे बॉडी. सो अ ग्रे बॉडी इज डिफाइन्ड ॲज द बॉडी हुज ऍब्सॉर्प्टिव्हिटी इज कॉन्स्टंट. ती ग्रे बॉडी आहे ती काय, कोणती बॉडी आहे, तर ह्याच्यामध्ये काय असतं बघा, ऍब्सॉर्प्टिव्हिटी कशी असते, कॉन्स्टंट असते ऍट ऑल वेवलेंथ ऑफ द रेडिएशन ऍट अ गिवन टेम्परेचर. ऑल वेवलेंथच्या रेडिएशनला आणि त्याच्या गिवन टेम्परेचरला काय असते, त्या बॉडीची जी ऍब्सॉर्प्टिव्हिटी आहे ती कशी असणार आहे, तर ती कॉन्स्टंट असणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, तर ग्रे बॉडी म्हणतो. सो इथपर्यंत बघा, ग्रे बॉडी मध्ये काय बघितलं आपण, तर जो सबस्टन्स एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय तो कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्या प्रॉपर्टीज वरती डिपेंड आहे. मग आपण काय करतो बघा याच्यामध्ये, तर हाय अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, सो इट विल बी डार्क कलर. हाय अमाऊंट ऑफ एनर्जी असते ती कशी असते, डार्क कलरची असते. ओपेक्यू आणि त्याचा सरफेस कसा असतो, रफ सरफेस बॉडीज असतात. त्यामुळे काय होते, हाय अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब होते त्यामुळे. पण लिस्ट एनर्जी कुठे ऍब्झॉर्ब होते बघा, तर लाईट कलर्ड, ट्रान्सपरंट आणि स्मूथ सरफेस जे सबस्टन्स असतात तिथे काय होते, तर कमी अमाऊंट मध्ये किंवा लिस्ट अमाऊंट मध्ये काय होते, एनर्जी ऍब्झॉर्ब होते. सो ऍट अ गिवन टेम्परेचर, मग गिवन टेम्परेचरला काय होतं बघा, ती जी ऍब्सॉर्प्टिव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती काय होते, तर वेवलेंथ सोबत काय होणार आहे, ती व्हॅरी होणार आहे. वेवलेंथ ऑफ द रेडिएशन फॉलिंग ऑन इट. सो देअरफॉर द कन्सेप्ट ऑफ द ग्रे बॉडी कॅन बी इंट्रोड्यूस्ड. म्हणून काय झालेलं आहे, तर ग्रे बॉडीचा कन्सेप्ट आहे तो काय केला, इंट्रोड्यूस केला. मग त्यानंतर मग ग्रे बॉडीची डेफिनेशन काय असणार आहे बघा, तर त्यामध्ये काय सांगितले बघा, सो द बॉडी हुज ऍब्सॉर्प्टिव्हिटी इज constant at all wavelength of radiation at a given temperature. म्हणजे at a given temperature ला आणि wavelength of radiation आहे, all wavelength of radiation आणि given temperature ला त्या बॉडीची ऍब्सॉर्प्टिव्हिटी कशी असते, तर कॉन्स्टंट असते. So that is called as the gray body. So in that consider a small cold body with a surface area A. मग आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर स्मॉल कोल्ड बॉडी काय करायची आहे, कन्सिडर करायची आहे विथ अ स्मॉल सरफेस एरिया. त्याचा सरफेस एरिया कसा आहे, स्मॉल आहे, दॅट इज A, and the temperature T2 which is completely surrounded by a hot black body at the temperature T1. So here it is having the cold body, surface area A is there and temperature this is T2, then surrounded by a hot black body at the temperature T1. मग ही जी हॉट ब्लॅक बॉडी आहे, म्हणजे कोल्ड बॉडीला काय केलेलं आहे, हॉट बॉडीने इथं सराउंड केलेलं आहे, दॅट इज टेम्परेचर T1. त्याचं टेम्परेचर किती असणार आहे, तर T1 असणार आहे. So the amount of heat transmitted in such a process which is expressed by the Stefan law. मग ती जी हीट ट्रान्सफर होते बघा, अमाऊंट ऑफ हीट ह्या प्रोसेस मध्ये विच इज एक्सप्रेस बाय द स्टीफन लॉ. तर कशाने एक्सप्रेस करतो आपण, तर स्टीफन्स लॉ ने काय करणार आहे, एक्सप्रेस करणार आहे. सो Q इज इक्वल टू BA T1 रेस टू 4 T2 मायनस T2 रेस टू 4. मग लास्टला इक्वेशन काय येणार आहे बघा, सो Q इज इक्वल टू BA इंटू ब्रॅकेट T1 raised to 4 minus T2 raised to 4. So the above equation assumes that all heat radiated by the cooler body also falls on the hotter body.
मग ते जे इक्वेशन आहे अबो इक्वेशन ते काय इंडिकेट करते किंवा काय रिप्रेझेंट करते? सो इट कॅन अज्युम दॅट हीट रेडिएटेड बाय द कूलर बॉडी. हीट काय होते कूलर बॉडीने रेडिएट होते विच फॉल्स ऑन द हॉटर बॉडी. ती काय होते तर हॉट बॉडी वरती फॉल होणार आहे. सो दॅट इज अबाउट द ग्रे बॉडी. Then we have to see the heat exchangers बघायचे आहेत आपल्याला. So in that heat exchangers there are 3 types. So these are the devices. हे काय आहेत बघा तर heat exchangers हे काय आहेत तर डिव्हाइस आहेत. So which is used for transferring heat from one fluid to another fluid through a metal wall. म्हणजे heat exchanger हे काय असणार आहे तर डिव्हाइस असणार आहे. ह्यामध्ये काय करतोय बघा आपण. So in that these are used for transferring the heat. Heat transfer करण्यासाठी काय होतं ह्याचा यूज होतो. From one fluid to another fluid. एका फ्लुइड पासून दुसऱ्या फ्लुइड पर्यंत काय करायचे आहे आपल्याला हीट ट्रान्सफर करायचे आहे थ्रू अ मेटल वॉल थ्रू. तर हे काय झाले हीट एक्सचेंजर्स डिवाइस झाले. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हीट एक्सचेंज करायचे आहे किंवा हीट ट्रान्सफर करायचे आहे एका फ्लुइड पासून दुसऱ्या फ्लुइड मध्ये. सो सम हीट ट्रान्सफर इक्विपमेंट आर देअर. सो कोणते कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे ट्युब्युलर हीटर. सेकंड आहे मल्टीपास हीटर. देन थर्ड इज व्हॉट टू पास फ्लोटिंग हेड हीटर. So in that one by one we have to see. So first आहे बघा tubular heater. So in that tubular heater that is the into bracket shell and the tube heater. So all of you see the diagram for the tubular heater. Here it is the steam inlet F. First of all of you see this is the steam inlet F. Then here it is having the distribution chamber D2. This is the distribution chamber D1. Here it is having the B1 and B2. This is the side cover. Then here it is having the inlet for the cold fluid. हे काय आहे तर cold fluid चे inlet आहे. And this is the outlet for the hot fluid. Cold fluid चं conversion hot fluid मध्ये होते. मग हे outlet आहे hot fluid चं आणि हे inlet आहे cold fluid चं. So here it is the metal casing is there. In that one by one see that these 1, 2, 3, 4 these tubes are fitted into that metal casing. And here it is the condensate outlet is there. See that this is the condensate outlet. And here there are the side covers are there. This is the vent K. Vent K is there. So all of you see in that tubular heater. So it is the simplest form of the tubular heater. हा काय आहे बघा तर simplest form आहे. कशाचा simplest form आहे तर tubular heater चा simplest form आहे. So it is the single pass tubular heater. हा कसा आहे बघा तर single pass tubular heater असणार आहे. So in that construction all of you see. So this tubular heater it consists of the bundle of parallel tubes which are relatively thin wall. Tubular heater मध्ये काय आहे बघा तर thin plates आहेत. Bundle of the thin plates which are parallel to each other. ह्या ज्या ट्यूब्स आहेत त्या काय आहेत बघा सगळ्या पॅरलल आहेत एकमेकांसोबत. And these are thin walled tubes. So in that the ends of these tubes are expanded into two tube sheets that is B1 and B2. मग आता ह्या ट्यूबचे जे दोन एंड आहेत ते काय केलेले आहेत बघा एक्सपांड केलेले आहेत किंवा इन्क्रीज केलेले आहेत. तर कसे इन्क्रीज केलेले आहेत बघा सो टू ट्यूब शीट्स B1 and B2. दोन ट्यूब शीट आहेत बघा दिस इज B1 and this is the B2.
सो दीज ट्यूब्स त्यांचे एंड्स आहेत ते इकडे इन्क्रीज केलेले आहेत. So in that bundle of tubes is enclosed in a cylindrical shell. मग तो जो सो ह्यामध्ये बघा तो जो ट्यूबचा जो बंडल आहे तो काय केलेला आहे तर इनक्लोज केलेला आहे. कशाने इनक्लोज केलेला आहे? द सिलेंड्रिकल शेल और केसिंग सी टू विच द ट्यूब्स शीट्स आर फिटेड. तर त्या ज्या ट्यूब्स आहेत त्या काय केलेल्या आहेत तर एनक्लोज केलेल्या आहेत. कशाने? तर इथं जो वरती जो मेटल केसिंग आहे त्याने काय केलेले आहेत एनक्लोज केलेले आहेत. दॅट इज द सी. ह्या ट्यूब्स आहेत त्या मेटलने एनक्लोज केलेल्या आहेत. सो द टू डिस्ट्रीब्युशन चेंबर्स, दोन डिस्ट्रीब्युशन चेंबर्स आहेत बघा. कोणते कोणते? दॅट इज द D1 and D2 आर प्रोव्हाइडेड ऍट ईच एंड ऑफ द केसिंग सी. हे जे दोन डिस्ट्रीब्युशन चेंबर्स आहेत. So this is the distribution chamber D1 and it is having the distribution chamber D2 which are provided. ते काय केलेले आहेत? प्रोव्हाइड केलेले आहेत at each end of the casing C. So the fluid inlet which is provided to the distribution chamber. मग तो जो fluid inlet आहे तो काय केलेला आहे बघा प्रोव्हाइड केलेला आहे. कुठे प्रोव्हाइड केलेला आहे? तर डिस्ट्रीब्युशन चेंबरला fluid inlet आहे म्हणजे steam inlet that is provided, that is F. So the heated fluid outlet which is provided to the distribution chamber. आता तो जो heated fluid outlet आहे बघा तो distribution chamberलाच काय केलेला आहे प्रोव्हाइड केलेला आहे. This is the outlet for the hot fluid or heated fluid outlet. Then in that two covers E1 and E2 are provided. ह्यामध्ये काय केलेले आहेत तर दोन कव्हर्स आहेत. कोणते कोणते? This is E1 and this is E2. These are to be provided to close the distribution chamber. Distribution chamber close करण्यासाठी काय केलेले आहेत E1 and E2 काय केलेले आहेत दोन कव्हर प्रोव्हाइड केलेले आहेत. So from the sides, side ne, this is the side covers E1 and E2. So in that steam and other vapor it is introduced by a connection. Steam आणि other vapors आहेत ते काय केलेले आहेत कसे इंट्रोड्यूस करतोय आपण तर कनेक्शन थ्रू काय करतोय आपण इंट्रोड्यूस करतोय. So in that provisions are made for the escape of non condensable vapor. मग ह्यामध्ये काय केलेले आहेत बघा तर प्रोव्हिजन्स मेड केलेले आहेत किंवा प्रिपेअर केलेले आहेत. कशासाठी प्रोव्हिजन्स मेड केलेले आहेत बघा. सो फॉर द escape of non condensable vapor K and condensed vapor G. So condensed here is the G and here is the vapor for K. म्हणजे इथून काय होणार वेपर्स एस्केप होणार आणि इथून काय होणार कंडेन्सेट होणार. सो काय बघितलं बघा आपण तर हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे ट्यूब्युलर हीटरचा आणि ह्यामध्ये काय केलेलं आहे बघा इट इज अ सिंगल पास ट्यूब्युलर हीटर. मग ह्यामध्ये काय केलंय बघा ह्या ट्यूब्युलर हीटर मध्ये त्या ज्या ट्यूब्स आहेत त्या काय केलेल्या आहेत पॅरलली अरेंज केलेल्या आहेत. त्या ट्यूब्स कशा आहेत तर 3 वॉल्ड ट्यूब्स आहेत. त्याचे जे एंड्स आहेत ह्या ट्यूबचे ते काय केलेले आहेत B1 आणि B2 ने काय केलेले आहेत एक्सपांड केलेले आहेत. त्यानंतर इथं काय प्रोव्हाइड केलेलं आहे बघा तर डिस्ट्रीब्युशन चेंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत D1 आणि D2. देन ते जे ट्यूब्स आहेत ते काय केलेले आहेत सो दीज आर enclosed in a cylindrical shell having the metal casing. त्याला काय प्रोव्हाइड केलेलं आहे तर मेटल केसिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. देन in that head is having the fluid inlet is provided. डिस्ट्रीब्युशन चेंबर वरती फ्लुइड इनलेट प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर त्या फ्लुइड इनलेट डिस्ट्रीब्युशन चेंबर वरती काय केलेलं आहे आउटलेट फॉर द हॉट फ्लुइड इट इज देअर. देन दोन कव्हर्स ह्यामध्ये आहेत कशासाठी बघा
So two covers are there, E1 and E2 are provided, which is to close the distribution chamber from the side. Side ने distribution chamber close करण्यासाठी E1 आणि E2 कव्हर प्रोव्हाइड केलेले आहेत. देन स्टीम आणि अदर जे वेपर आहेत ते इंट्रोड्युस्ड बाय अ कनेक्शन, आणि प्रोव्हिजन काय केलेले आहेत, प्रिपेअर केलेले आहेत कशासाठी, नॉन कंडेन्सेबल गॅसेस किंवा वेपर आहेत ते आणि कंडेन्स वेपर आहेत ते. नॉन कंडेन्सेबल साठी वेपर के वेंट के आणि कंडेन्स वेपर साठी दिस इज द कंडेन्सेट जी. सो देन वी हॅव टू सी, हा एकच पॉइंट बघू आपण, वर्किंग बघूया आता. ह्यामध्ये काय सांगितलंय बघा वर्किंग मध्ये. सो स्टीम और एनी वेपर इट इज इंट्रोड्युस्ड थ्रू द कनेक्शन एफ इनटू द स्पेस सराउंडिंग द ट्यूब्स. ह्या स्टीम थ्रू काय केलेलं आहे आपण, एफ थ्रू वेपर आहे तो काय करतो आपण, इंट्रोड्यूस करतो. सो द स्टीम फ्लोज डाउन द ट्यूब्स. मग स्टीम काय होते, या ट्यूब्स मधून काय होते, फ्लो होते. स्टीम कॅन बी फ्लोज डाउन द ट्यूब्स. देन इन दिस प्रोसेस द ट्यूब्स गेट हीटेड. ह्या प्रोसेस मध्ये काय होतंय बघा, त्या ज्या ट्यूब्स आहेत त्या काय होत आहेत, हीट होत आहेत स्टीम दिल्यामुळे. सो रॅपिडली ड्यू टू द व्हॅल्यूज ऑफ द स्टीम फिल्म कोएफिशियंट. कशामुळे, तर त्या स्टीम फिल्म कोएफिशियंट मुळे त्या ज्या ट्यूब्स आहेत त्या काय होत आहेत, तर हीट व्हायला सुरुवात होते. सो द कंडेन्स्ड वेपर ड्रेन्स ऍट द जी. मग तो जो कंडेन्स वेपर आहे तो काय होतोय बघा, तर कोण ड्रेन करणार आहे कंडेन्स वेपर, तर हा जो जी पॉइंट आहे तो काय करतोय, तर कंडेन्स वेपर काय करतोय, ड्रेन करतोय. देन नॉन कंडेन्सेबल गॅसेस जर असतील, सो इफ एनी एस्केप थ्रू द वेंट के प्रोव्हाइडेड ऍट द टॉप ऑफ द केसिंग. मग नॉन कंडेन्स जे वेपर आहेत ते आपण कन्स्ट्रक्शन मध्ये बघितलं ते काय होतात बघा, तर ह्या वेंट के मधून पास होणार आहेत किंवा एस्केप होणार आहेत. सो द फ्लूइड टू बी हीटेड विच इज पंप्ड थ्रू द कनेक्शन एच. जे फ्लूइड आपण आपल्याला हीट करायचं आहे ते काय करतोय आपण, कुठून पंप करतोय, तर फ्रॉम द कनेक्शन एच इनटू द डिस्ट्रीब्युशन चेंबर D2. ह्या एच मधून किंवा हे इनलेट आहे कोल्ड फ्लुइडचं, म्हणजे कोल्ड फ्लुइडचं कन्वर्जन आपल्याला हॉट फ्लुइड मध्ये करायचं आहे. मग आपण काय करणार, अगोदर इथून स्टीम एंटर करणार, ट्यूब्स काय करणार, हीट करणार. ट्यूब्स हीट झाल्यानंतर नंतरच्या प्रोसेस मध्ये काय करणार आपण, इथून फ्लुइड एंटर करणार ह्या एच पॉइंट मधून. देन into the distribution chamber D2. So the fluid flows up through the tubes. मग ते जे फ्लुइड आपण एंटर करतोय ते काय होतंय बघा, इट कॅन बी फ्लोज अप थ्रू द ट्यूब्स. त्या ट्यूब्स मधून काय होतं, ते फ्लो अप होते, वरती जाते. सो द स्टीम अँड द फ्लुइड which are physically separated. स्टीम आणि फ्लुइड आहे ते काय तर सेपरेट आहेत, बट इन थर्मल कॉन्टॅक्ट थ्रू द थिन ट्यूब वॉल्स. पण त्यांचा काय होतं, थर्मल कॉन्टॅक्ट येतो. कशासोबत, तर कशामुळे, तर थ्रू द थिन ट्यूब वॉल सोबत, वॉलमुळे. सो द फ्लुइड इन द ट्यूब्स गेट हीटेड. मग त्या फ्लुइड मधलं जे त्या ट्यूब्स मधलं जे फ्लुइड आहे ते काय होते, तर हीट होते. कशामुळे, तर ड्यू टू द हीट ट्रान्सफर बाय कंडक्शन थ्रू द मेटल वॉल. त्या मेटल वॉल मध्ये काय होते, तर हीट ट्रान्सफर होते. म्हणजे ह्या ट्यूब्स मध्ये जे फ्लुइड एंटर होणार आहे ते काय होणार आहे, तर हीट होणार आहे. कारण की ऑलरेडी आपण काय केलं, ह्या स्टीम इनलेट थ्रू त्या ट्यूब्स आहेत त्या हीट केलेल्या आहेत, त्यामुळे फ्लुइड काय होणार, हीट होणार. So followed by the stagnant layer and finally by the convection. So the total heat which is effected by the single pass of the fluid. मग ती जी टोटल हीट आहे ती काय होते बघा, कशी इफेक्ट होणार आहे, तर सिंगल पास ऑफ द फ्लुइड सोबत ती काय होणार आहे, तर इफेक्ट होणार आहे. So thus the heated fluid reaches the distributing chamber D1 and leaves through the hot fluid inlet. मग ते जे हीट झालेलं जे फ्लुइड आहे ते काय होतंय, डिस्ट्रीब्युशन चेंबर D1 थ्रू काय होतंय, तर आउटलेट आहे फ्लुइड हॉट फ्लुइड साठी. तर तिथून काय होणार आहे, हीट झालेलं फ्लुइड आहे ते इथून हे आउटलेट आहे त्यामधून एस्केप होणार आहे, ते फ्लुइड आहे ते हॉट फ्लुइड आहे ते. सो दॅट इज अबाउट द वर्किंग. सिंपल आहे वर्किंग. देन वी हॅव टू सी द ऍडव्हान्टेजेस. बघा कोणते आहेत ऍडव्हान्टेजेस. मग ह्या सिंगल पास ट्युब्युलर हीटर मध्ये लार्ज हीट सरफेस कॅन बी पॅक्ड इनटू अ स्मॉल व्हॉल्यूम. Then disadvantages. So what are the disadvantages? So the velocity of the fluid flowing in this tube is low. मग ती जी फ्लुइड ची जी velocity आहे, फ्लो होती ती कशी असणार आहे, तर लो असणार आहे. बिकॉज ऑफ द लार्ज क्रॉस सेक्शनल एरिया और लार्जर सरफेस मुळे किंवा त्याचा एरिया कसा आहे, लार्ज आहे, म्हणजे ट्यूबचा एरिया जास्त लांब आहे त्यामुळे. सो
The expansion of the tubes and shells takes place due to difference in temperature. मग काय होतं त्या ट्यूबचं एक्सपान्शन होतं त्या ट्यूबचं आणि शेलचं. कशामुळे तर टेम्परेचर डिफरन्समुळे. So that is about the disadvantages. So okay, for the direct second year students,